हेसे चर्चच्या वतीने आजच्या या प्रार्थना मननामध्ये आपलं सर्वांचं तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये मी स्वागत करतो. यावेळेस आम्ही विजय संगीतमधून गीत नंबर 50 गाऊ. विजय संगीतमधून गीत नंबर 50 मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड सॅमसन पाळक पुढे येतील आणि गाऊ लागतील. येशू हे नाम गोड किती आनंदे गाऊ रात्रंदिनी करुणी प्रेमे करू स्तुती सन्मान तोर त्या देऊनी हीच प्रतीती संगीत ही स्तोत्र प्रभूचे गाईन मी. हीच प्रतीती संगीत ही स्तोत्र प्रभूचे गाईन मी. कष्टी तो झाला माझ्यासाठी खामीही मेला माझ्यासाठी सुरवुनिया दिली मुक्ती क्षमा मिळाली झाली तृप्ती. हीच प्रतीती संगीत ही स्तोत्र प्रभूचे गाईन मी. हीच प्रतीती संगीत ही स्तोत्र प्रभूचे गाईन मी. मानितो त्याचा पूर्णाधिकार जीवनी माझ्या सौख्य पार मुक्तयाचे मी पाहणार प्रीतीने त्याच्या मी भरणार. हीच प्रतीती संगीत ही स्तोत्र प्रभूचे गाईन मी. हीच प्रतीती संगीत ही स्तोत्र प्रभूचे गाईन मी. प्रभूला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आजच्या सायंकाळी पुन्हा एकदा आम्ही देवाचं पवित्र वचन ऐकणार आहोत आणि त्या अगोदर आम्ही छोटी प्रार्थना करणार आहोत आणि त्याच्यानंतर आदरणीय रेव्हरंड अनुपाळक हे देवाच्या वचनाची सेवा ते करतील. मी विनंती करतो की आमच्यामध्ये नंदुरबार ख्रिस्ती मंडळीचे पंच आहे राजेंद्र व्यास ब्रदर, ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वरा आभार मानतो आजच्या सायंकाळच्याबद्दल. आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरली सकाळपासून तर येतपर्यंत तू आमचा सांभाळ केलास आणि पुन्हा नव्याने प्रभू गीतांच्याद्वारे तुझी स्तुती स्तवन करून घेतला आहेस. आणि प्रभू आज तुझ्या वचनाचं मरण करत असताना तुझं पवित्र वचन पवित्र मानना प्रभू तो आमच्यासाठी जो राखून ठेवला प्रभू, तो आमच्या प्रती येत असताना लागणारी कृपा ऐकणारं मन ऐकणारे कान आम्हा प्रत्येकाला दे. एक नवीन मार्गदर्शन एक नवीन दिशा तो आम्हा प्रत्येकाला दे. आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. लागणारी कृपा विशेष करून तुझ्या दासाला पुरव. जे ऑनलाईन बघत आहे त्यांनाही लागणारी कृपा पुरव आणि आशीर्वादित कर. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूचं नाम भक्त म्हणून तो ऐक. आमेन.
पुन्हा एक नवा सप्ताह परमेश्वराच्या कृपेने आम्हाला मिळालेला आहे. या नवीन सप्ताहामध्ये प्रत्येक सायंकाळी आपण मननचिंतन करणार आहोत आणि मननचिंतनामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मननामध्ये मंडळीचे सन्माननीय सर्व वडील पाळक वर्ग यांच्याकडून आपण ऐकत आहोत. आज सायंकाळी देवाच्या पवित्र वचनाचं मनन करत असताना आज एक छोटासा विषय आपल्यासमोर ठेवतो. आजचा विषय आहे देवावरती प्रेम करणे. बघा, योहान 3:16 हे आपल्या सगळ्यांचं परिचयाचं आहे. त्यामध्ये देवाने आम्हावरती प्रेम केलंय आणि आमच्यासाठी त्याने आपला पुत्र दिला, यासाठी की आम्हाला सार्वकालिक जीवन याची प्राप्ती व्हावी. मग देवाने इतकं मोठं प्रेम केलेलं असताना देवाने आपली बाजू आमच्यासाठी मांडलेली आहे. तर आता तुमचं आणि माझं कर्तव्य, किंवा असं म्हणूया प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं कर्तव्य देवावर प्रेम करण्याचं आहे. परंतु ते प्रेम कसं जाहीर करायचं किंवा कसं प्रगट करायचं, तर ते प्रगट करण्याच्या काही पायऱ्या आहेत, ते प्रगट करण्याच्या काही गोष्टी आहेत. त्यापैकी पहिली जी गोष्ट आहे ती मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 22 मध्ये आहे. आपल्या सगळ्यांनी कृपा करून आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पाहावं. मत्तयाचा 22वा अध्याय वचन 37 कृपा करून पहा. मत्तय 22:37. तो त्याला म्हणाला, तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. बघा, देवाने आपली बाजू आमच्यासाठी समोर ठेवलेली आहे. आता आमची बाजू काय आहे, तर तुमची आणि माझी बाजू ही असली पाहिजे की आम्ही आमच्या संपूर्ण अंतकरणाने देवावरती प्रेम करावं. अंतकरण यामध्ये विचार असतात, अंतकरणामध्ये कल्पना असतात आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात बघा ती आपल्या अंतकरणातून होत असते. कोणत्याही गोष्टीचं बांधकाम असेल, एखादं चित्र काढायचं असेल किंवा एखादं काम करायचं असेल, तर सर्वप्रथम आपण काय करतो की सर्वप्रथम त्याचा एक आराखडा आपण तयार करतो आणि हा आराखडा आपल्या मनामध्ये असतो. आणि आपल्या मनातला तो आराखडा ज्या वेळेला आपण कागदावरती गिरवतो, त्याच्यानंतर दृश्य स्वरूपाने आम्ही मजूर गोळा करतो, त्यानंतर काही संसाधनं आपण गोळा करतो, त्यानंतर त्या कार्यासाठी जे निपुण आहेत, ज्यांनी त्यामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे, अशा व्यक्तींकडे आपण तो आराखडा देतो आणि मग त्या कार्याला किंवा त्या बांधकामाला सुरुवात होते. परंतु त्या सगळ्याची सुरुवात जी होते ती आपल्या मनाच्या अंतकरणातूनच, म्हणजेच आपल्या अंतकरणातून. देवावरती प्रीती करीत असताना तुमचा आणि माझा पहिला महत्वाचा जो विचार करण्याचा हेतू किंवा उद्देश आहे, पहिली पायरी जी तुमची आणि माझी आहे ती म्हणजे आपलं अंतकरण आहे. अंतकरण यामध्ये विविध कल्पना असतात. अंतकरण हे वेगवेगळ्या गोष्टींनी बनलेलं आहे. त्यामध्ये विचार, कल्पना आणि भावना असतात. मग आमचे विचार देवावर प्रेम करणारे असावेत, आमच्या कल्पना देवावर प्रेम करणारे असाव्यात, आमच्या मनात येणारे प्रत्येक विचार देवावर प्रेम करणारे असावे. प्रियांनो, आम्हाला असं वाटतं की आम्ही काय देऊन देवाला संतोष शोधतो किंवा देवावरती प्रेम करत असताना मी काय देऊ. जसं जगिक प्रेमाची परिभाषा जर आपण पाहिली तर जगिक प्रेमामध्ये काहीतरी देण्याने आम्हाला असं वाटतं की मी माझं प्रेम प्रगट करतोय. जसं आपण काहीतरी दिलं तर त्यामध्ये एखादी भेट वस्तू आपण जर दिली तर त्यामध्ये आम्ही त्यांच्याबद्दलचं असलेलं जे प्रेम आहे ते प्रगट करत असतो, ते भेट वस्तूच्या द्वारे. हा एक मानवी स्वभाव झाला. मग देवाला देत असताना देवाला कोणती भेट आम्ही द्यावी, तर सर्वप्रथम आपल्या अंतकरणाची भेट आपण देवाला देऊया. त्यानंतर आहे आपल्या जीवाने आपण परमेश्वरावर प्रेम करावं. आपला जीव सगळ्यांनाच प्रिय असतो आणि आपला जीव सगळ्यांना प्रिय असताना जिथं धोका आहे तिथं जाण्याचा आपण टाळतो, किंवा ज्याच्याद्वारे अपघात आम्हाला समोर दिसला की आम्ही त्यातून बचाव करतो, किंवा ज्या गोष्टी घातक आहेत त्यांचा स्पर्श आम्हाला होऊ नये हीच आपण खबरदारी घेतो. कितीतरी गोष्टी आहे की ज्याच्याबद्दल आपण सावध असतो. कितीतरी गोष्टी आहे की ज्याच्याबद्दल आपण फार आपल्या जीवाला जपतो, जीवाला सांभाळतो. लहान लेकरूही बघा, त्याला एखाद्या गोष्टीचा चटका लागला तर ते पुन्हा त्या चटक्याकडे जात नाही. दिव्याचा जर चटका लागला तर पुन्हा तो दिव्याकडे हात दाखवून आपल्याला काहीतरी इशारा करून म्हणतो की त्याला हात लावल्यानंतर चटका लागतो किंवा त्याच्याने त्रास होतो. का? कारण त्याच्या मनामध्ये उपजत ती भावना आहे की ह्याच्यामुळे मला त्रास होईल. मग प्रियांनो, आपला जीव आहे, हा जीव आपण सांभाळतो,
परंतु जो देवासाठी आपला जीव गमावतो तो देवासाठी राखला जातो. हे बघा, हे तत्व उलट आहे. हे तत्व प्रत्येक विश्वासणाऱ्याने समजून घेतलं पाहिजे. कशा रीतीने मी माझ्या देवाला संतोषवू शकतो किंवा कशा रीतीने मी माझ्या देवावर प्रेम करेन? तर माझ्या देवावर प्रेम करण्यासाठी मला माझ्या जीवाचीही पर्वा करायची नाही आहे. माझा जीव जरी गमावला गेला तरी प्रभूसाठी तो असणार आहे. बघा, कितीतरी मिशनऱ्यांची जीवनचरित्र आपण वाचली तर एक स्फूर्ती मिळते, एक प्रेरणा मिळते त्यांच्या जीवनचरित्राला वाचल्यानंतर. आमच्या मनामध्ये उकळी फुटते अशा मिशनऱ्यांचं जीवनचरित्र वाचल्यानंतर, ज्यांनी आपला जीव एका परकीय राष्ट्रामध्ये जाऊन गमावला. परकीय भाषा बोलणारे लोक, दळणवळणाची संसाधनं खूप कमी, काहींनी जहाजावरती प्रवास केला. 3-3, 6-6 महिने प्रवास असायचा. त्यानंतर ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी भाषा वेगळी, खानपान पद्धती वेगळ्या, कॉलरा, डायरिया, मलेरिया यासारखे आजार फारच मोठ्या प्रमाणात पसरत होते. आणि अशाचीही पर्वा न करता आद्य मिशनरी वेगवेगळ्या परिसरामध्ये गेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि देवाच्या वचनाची सुवार्ता सांगितली. खऱ्या रीतीने देवावरती त्यांनी प्रेम केलं आणि आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. प्रियांनो, आपलं अंतःकरण देवाला द्या, आपला जीव देवासाठी अर्पण करा. आपण आपला जीव किती जपतो नाही का? वाईट गोष्टींपासून आपल्या जीवाचं आपण रक्षण करतो. अपघातापासून, विषारी सरपटणाऱ्या जीवजंतूंपासून आपण दूर राहतो. का? कारण माझा जीव जाईल अशी भीती आपल्याला वाटते. मग आपला जीव आपण इतका जपतो तर देवासाठी तो असला पाहिजे. आमचा जीव गेला तर तो देवराज्यासाठी. देवाची सुवार्ता सांगत असताना जरी आम्हाला मरण आलं किंवा प्रभूने आज्ञा झाली तरी ती देवासाठी असणार आहे. आणि आमचं मन, पुन्हा एक वार, अंतःकरण, मन, जे कल्पना, ज्या भावना आहे त्या देवाला अर्पित असाव्या, देवावर प्रेम करणाऱ्या असाव्या. मी माझ्या जीवाचा द्वेष करून देवावर प्रेम करावं हेच त्यामधून सूचित होतं. कधी कधी आमचा आळस आम्हाला देवावर प्रेम करू देत नाही. जसं देवावर प्रेम करण्यासाठी मी असं ठरवतो की मला सुवार्ता सांगायची आहे, परंतु आळस माझ्या मनात येतो आणि माझ्या शरीराला म्हणतो की जाऊ नको. आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. मग या अशक्त देहाला आम्हाला कुदलतो किंवा ह्या अशक्त देहाला आपण नियंत्रणात ठेवतो. आणि हे नियंत्रणात जे ठेवणं आहे, हे नियंत्रणात ठेवणं देवाच्या गौरवासाठी असं असणार आहे. म्हणून प्रियांनो, आपण आपल्या प्रभूला कशा प्रकारे प्रेम करतो? तर सर्वप्रथम अंतःकरणाने प्रेम करा. आपल्या जीवाची पर्वा न करता प्रेम करा आणि आपल्या संपूर्ण जीवानिशी त्याच्यावरती प्रेम करा आणि आपल्या मनापासून त्याच्यावर प्रेम करा. मनापासून आपण कोणत्या गोष्टीवर प्रेम करतो? ज्याच्याबद्दल आपल्याला आवड आहे. जसं ड्रायव्हिंग करण्याची आवड आहे, चित्र काढण्याची आवड आहे, म्युझिक वाजवण्याची आवड आहे. हे मनापासून मनुष्य करतो. त्याच्यासाठी मनुष्य वेळ काढतो, त्याच्यासाठी खर्च झाला तरी पैशांची तरतूद करतो आणि एवढी सगळी तरतूद करून मनुष्याचा एकच विचार असतो, कारण की ते माझ्या मनापासून आहे, मला मनापासून ते आवडतं. मग प्रियांनो, तुम्हाला मनापासून आवडणारी गोष्ट कोणती आहे? मनापासून आवडणाऱ्या गोष्टीसाठी जितका आपण वेळ काढता तितकाच देवासाठी, देवावर प्रेम करण्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. किती आपण आपलं मन घालतो एखाद्या कामामध्ये नाही का? एखादं काम करण्यासाठी आपण पूर्ण स्वतःला झोकून देतो. आपण अन्न पाण्याचाही त्याग करतो. आपल्याला भान राहत नाही की मी जेवलो किंवा नाही जेवलो, मी पाणी प्यायलो किंवा नाही प्यायलो. तर देवावरती प्रेम करण्यासाठी आपल्या जीवाचीही आपल्याला पर्वा न करता आपलं जे मन आहे ते मन त्याला अर्पित करूया. आपल्या मनातल्या सगळ्या भावना त्याच्यासमोर ठेवूया की प्रभू, मी माझ्या मनापासून तुझी सेवा करतोय किंवा मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतोय. आणि हे केवळ एका व्यक्तीसाठी नाही आहे, तर हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी आहे, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी आहे की आपल्या मनापासून आपण प्रेम केलं पाहिजे. दुसरं, देवावर प्रेम करण्यासाठी एक वचन वाचतो. योहान कृष्णवर्तमान अध्याय 14. योहान अध्याय 14. अनेकांना हे तोंडपाठ आहे तरी देखील मी आपणासाठी वाचतो. या ठिकाणी प्रीतीविषयी म्हटलेलं आहे. योहान 14 आणि वचन 15. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. देवावरती प्रीती करा. आमची प्रीती देवावरती असण्यासाठी आमचं प्रेम त्या देवावर असलं पाहिजे. ख्रिस्त येशूने म्हटलंय की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करतो आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करत असताना आज्ञा पालन करत नाही तर प्रियांनो, ती खरी प्रीती असणार नाही.
कारण ज्या ठिकाणी खरी प्रीती आहे त्या ठिकाणची प्रीती आम्हाला कृती करायला लावते. आणि प्रीतीमध्ये कृती असते. जो व्यक्ती प्रीती करतो तो आपल्या कृतीतून हे दाखवतो की मी देवावरती प्रेम करतोय. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे की माझ्यावर तुमची प्रीती असली, याचा अर्थ तुमचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नातं मजबूत असलं पाहिजे. आम्ही ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जीवन जगतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला ते गावाचं नाव सुद्धा आम्हाला सांगता येत नाही. तर ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आमचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख किती, किंवा वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला खिळण्यात आलं त्यावेळेला काय घटना घडल्या हे पण जर आम्हाला सांगता आलं नाही तर आमचं किती प्रेम आहे प्रभू येशू ख्रिस्तावरती ते दिसून येतं. प्रभू येशू ख्रिस्त सेवा कार्य करीत असताना सेवा कार्यामध्ये अनेक लोक त्याच्या संपर्कात आले, अनेक त्याचे शिष्य झाले. त्यापैकी 150, नंतर 72 आणि मग नंतर 12. का बाकीचे सोडून गेले? का बाकीचे त्या परिसरात निघून गेले? काहींना जगिक सन्मान, काहींना जगिक राज्य, तर काहींना जगिक ज्या पदभारांना त्यांना हवा होता, किंवा प्रभू येशू ख्रिस्त राज्य स्थापन करेल आणि त्याच्या राज्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तो देईन, असं अनेकांना वाटत होतं. काहींना असं वाटत होतं येशू ख्रिस्त चमत्कार करतात तर आमचा भाकरीचा प्रश्न मिटला, आता चला येशूच्या मागे जाऊ आणि दुपारचं रात्रीच्या भोजनाची व्यवस्था होऊन जाईल, काही हरकत नाही, चला प्रभू येशूच्या मागे. कारण ते भाकर खाल्ली म्हणून प्रभू येशूला शोधत आले असं येशूने म्हटलंय. प्रियांनो, येशूवर प्रीती करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करू तर सरळ सरळ आम्ही परमेश्वर पित्यावरती प्रीती करणार आहोत. बघा, देवाने जगावर प्रेम केलं, देवाने आम्हा सगळ्यांवरती प्रेम केलं, आणि आमच्या सगळ्यांवर प्रेम केलेलं असताना आता आमची बाजू आहे, आम्ही कसं देवावर प्रेम करतो. तर त्याचे काही उपाय मी आपणाला सांगत आहे. त्यापैकी पहिला उपाय अंतःकरणाने, दुसरा आहे आपल्या जीवाने, तिसरा आहे आपल्या मनाने, आणि चौथा आहे येशू ख्रिस्तावरती प्रेम करून, येशू ख्रिस्ताला ओळखून, येशू ख्रिस्तावरती प्रीती करून. येशू ख्रिस्तासारखं आम्हाला जीवन जगत असताना कदाचित ख्रिस्तासारखं ते काटेकोर देवाच्या चरणापाशी राहणं आम्हाला जमणार नाही. मनुष्य स्वभावामुळे अशक्तपणा आहे, परंतु हा अशक्तपणा आम्हाला दूर करायचा आहे. येशू ख्रिस्त भल्या पहाटे प्रार्थनेसाठी निघून जात असे. येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थना करीत असे. गेतशेमानी बागेत ज्या वेळेला त्याला अटक करण्यात आली त्यावेळेलाही तो प्रार्थनाच करत होता. प्रियांनो, ह्याच्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रार्थनामय जीवन आम्हाला दिसून येतं. एवढंच नव्हे तर त्याने शिष्यांचे पाय धुतले. ह्यावरून असं दिसून येतं की जी नम्रता ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती आमच्या ठाई असावी. येशूवरती प्रीती करा आणि मग आपण देवावर आपोआप प्रीती करत जातो. सोबतच अजून एक वचन वाचतो, 1 योहान अध्याय 5. 1 योहान याचा अध्याय 5, ह्या 5व्या अध्यायात 1 ते 3 वचन. 1 योहान 5वा अध्याय 1 ते 3. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की आपण देवाच्या मुलावर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. बघा, एक फार मोठा सिद्धांत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्रैकत्वाचा सिद्धांत, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, तिघात एक व एकात तीन असं जे आम्ही म्हणतो ते इथं पाहायला मिळतं की देवापासून जन्मलेला म्हणजे येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे. येशू देवापासून आहे हा विश्वास धरणे. येशू या जगामध्ये आले. काही म्हणतात ते फार थोर पुरुष होते, काही लोक असं म्हणतात की त्यांचं तत्वज्ञान फारच अद्भुत होतं, काही असं म्हणतात की येशू ख्रिस्त चमत्कार करणारे बाबा होते की ज्यांच्या स्पर्शाने अनेकांना आरोग्य मिळत होतं, ज्यांच्या शब्दाने आरोग्य मिळत होतं. प्रियांनो, फक्त एक बाजू धरून आपल्याला चालणार नाही. सर्व प्रभू येशू ख्रिस्ताविषयी समजून घेणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या 3 पदरी सेवा आपण लक्षात घ्या. ती आहे टीचिंग, प्रीचिंग आणि हिलिंग. शिक्षण देणे, उपदेश देणे आणि आरोग्यदान करणे या प्रभू येशूच्या 3 मौल्यवान सेवा होत्या. त्यापैकी उपदेश आणि शिक्षण यावरती अनेक वेळेला येशूने भर दिला, आणि विशेष म्हणजे चमत्कारासाठी गर्दी होत नव्हती, एवढी गर्दी उपदेश ऐकण्यासाठी येशूच्या चरणापाशी होत होती. इतकी गर्दी होत होती की लोक एकमेकांना चेंगरत होते, आणि म्हणूनच येशूने आपल्या होडीला
पाण्यामध्ये ढकललं आणि तो आपल्या होडीमध्ये उभा राहिला आणि लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकू लागले. प्रियांनो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या दाखवतात की प्रभू येशू ख्रिस्त देवापासून आलेला देवाचा पुत्र असा आहे. कारण बघा, येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे. येशू ख्रिस्त म्हणजे तारणारा, ख्रिस्त म्हणजे उद्धारक, ख्रिस्त म्हणजे सोडवणारा. प्रियांनो, येशू केवळ एक थोर पुरुष ह्या कल्पनेने आपण बघू नका, तर आपण ह्या विचाराने स्पष्टपणे बघा की तो ख्रिस्त आहे, सोडवणारा आहे, सुटका करणारा आहे, मुक्ती देणारा आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रीती करा, त्याच्यावरती तुम्ही प्रेम करा. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वरूप हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. जग कदाचित ते स्वरूप समजून घेणार नाही, जगातले लोक ते स्वरूप समजून घेणार नाही, परंतु जगातल्या या लोकांना आम्हाला ते स्वरूप समजून सांगायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगायचं आहे. पाचवी गोष्ट ही आहे की येशू ख्रिस्त देवापासून आहे म्हणून त्याच्यावर प्रीती करा, त्याला समजून घ्या. आता शेवटली गोष्ट मत्तई 6 मध्ये आहे, ती आपणासमोर सांगतो. मत्तई 6. अशा पुष्कळ गोष्टी आपल्याला शोधता येतील, परंतु मी वेळेअभावी आपणासमोर ह्या 4 ते 5 गोष्टी ठेवत आहे. मत्तई ह्याचा 6वा अध्याय आणि या 6व्या अध्यायाच्या 33व्या वचनाकडे कृपा करून आपण पहा. त्यात असं म्हटलेलं आहे, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटा. देवावर प्रेम करणं म्हणजे काय? देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटणं. आणि देवाचं राज्य मिळवणं कठीण आहे का? जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला देवराज्याची प्राप्ती होते, देवराज्य त्याला मिळतं. प्रियांनो, देवराज्यामध्ये जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं, जसं अगोदरचं वचन आहे की येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास आपल्या मनामध्ये बाळगणं. जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपला उद्धारक, आपला तारणारा, आपला मुक्तिदाता आणि आपला सोडवणारा स्वीकारतो, त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा उद्धारक आहे, प्रभू येशू ख्रिस्त मला उद्धार देणार आहे, मला सोडवणार आहे, हा विचार आणि हा विश्वास ज्या ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे, जो व्यक्ती तो आपल्या कृतीमध्ये दाखवतो, प्रियांनो, तो तारण पावलेला आहे. म्हणून तारण पावलेल्या व्यक्तीने देवराज्याच्या मार्गासाठी झटावं आणि देवराज्यासाठी प्रयत्न करावा. देवावर प्रीती कशी करावी याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये ऐकलेलं आहे. मनाने करा, अंतकरणाने करा, जीवाने करा. आपल्यावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करून देवावरती प्रेम करण्याचं दाखवा. एवढंच नव्हे तर येशू हा ख्रिस्त आहे आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, येशूवरती मी प्रीती करतो आणि माझ्या प्रेमातून हे देवाला प्रकट होतं आणि त्याच्या देवराज्याला मी स्वीकारतो आणि त्याच्या देवराज्यामध्ये माझ्या स्वतःला मी देतो. ही कबुली आज स्वतः आपण प्रत्येक जण द्या. हे वचन ऐकत असताना देवबाप आपल्या प्रत्येकाच्या मनाला प्रेरणा देव आणि देवावर प्रीती करण्यासाठी, देवावर प्रेम करण्यासाठी या 5 ते 6 गोष्टी ज्या पवित्र वचनात सांगितलेल्या आहे त्या करण्यासाठी देवबाप आपल्या सगळ्यांना शक्ती देव. हे छोटंसं मननचिंतन देवबाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. खरोखर मी पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देतो आजच्या या मननासाठी. देव किती आमच्यावर प्रीती करतो याच्याविषयी आज आम्ही पुन्हा एकदा ऐकलेलं आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना प्रभू आशीर्वाद देव. यावेळेस आम्ही प्रार्थना करू. काही विनंती आहे, काही आजारी लोकांसाठी आम्ही विशेष प्रार्थना करू. रेवता मावशी आहे, जुलियाना आहे, सिलास दादा आहे आणि अगरिफा दादा आहे. या सर्वांसाठी आम्ही विशेष प्रार्थना करू. पावसासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत की सर्वत्र प्रभूने सुंदर पाऊस द्यावा आणि म्हणून पावसासाठी विशेष प्रार्थना करणार आहोत. या आठवड्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. या आठवड्यामध्ये अध्ययन देखील आहे. बुधवारी आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड ग्लॅडविन पाळक साहेब हे त्यावेळेस मार्गदर्शन करतील. बुधवारी 10 ते 11, उद्या 9 ते 10 आहे आणि म्हणून त्यावेळेस ते मार्गदर्शन करतील. उद्या सायंकाळी पुन्हा एकदा आमची भेट होणार आहे 6 वाजता, 6 ते 6:30 वाजता आणि आपणा सर्वांना या प्रार्थना मननासाठी विशेष आमंत्रण आहे.
यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरेंड पठारे पाळक पुढे येतील, प्रार्थना करतील आणि प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद देखील ते देतील. प्रार्थना करू आपण. आमच्या गौरव प्रभू, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. आज सायंकाळी पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी बसून थोडा वेळ मनन चिंतन करण्याची वेळ दिली. आम्ही तुझे आभार मानतो. या नवीन सप्ताहामध्ये प्रभू आम्ही सुरुवात केलेली असताना या संपूर्ण सप्ताहभर होणाऱ्या आमच्या या नित्य नियमाने या प्रार्थना सभा होणारं प्रभू जे बायबल स्टडी, त्या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे की या सप्ताहातल्या या सर्व कार्यक्रमांना तू आशीर्वाद दे. जे रोज येऊ शकत नाही परंतु ऑनलाईन जोडले जातात प्रभू, त्यांनाही तू आशीर्वाद दे. आणि आमची प्रार्थना आहे की या दिवसामध्ये आमचं हे आध्यात्मिक प्रभू सामर्थ्याचं हे कार्य प्रभू या मंदिरामध्ये होऊ दे, की जेणेकरून आम्ही ज्या प्रार्थना इथून करत आहोत त्या आमच्या या सर्व क्षेत्रामधील आमच्या मंडळ्या असो, आमची संस्था असो, शाळा, हॉस्टेल, सर्वांसाठी प्रभू त्या आशीर्वादाच्या होऊ दे. जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी देखील नित्यनेमाने प्रार्थना केल्या जातात. आम्ही प्रार्थना करतो की प्रभू या मंदिरातून होत असलेल्या या सर्व प्रार्थनेचा परिणाम अनेकांना आरोग्य मिळावं, अनेकांना सामर्थ्य मिळावं, अनेकांना मोठं उत्तेजन आणि मार्गदर्शन मिळावं, यासाठी उपयोगी होऊ दे. आज आम्ही तुझे आभार मानतो ज्या महान श्रेष्ठ आज्ञेबद्दल आज आम्ही विचार केलेला ऐकलेला आहे प्रभू. त्या वचनाबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद देतो, कारण देवाने आम्हाला ही आज्ञा लावून दिलेली आहे की जो आमचा परमेश्वर ज्याला आम्ही पाहिलेलं नाही पण त्याच्यावर आम्ही प्रीती करावी. अशी प्रीती करावी की आम्ही आमच्या अंतःकरणपूर्वक आमच्या जीवानीशी मनाने संपूर्ण शक्तीने प्रभू त्याच्यावर प्रीती करावी. आणि जो त्याच्यावर प्रीती करतो त्याच्या आज्ञा पाळतो. आणि म्हणून प्रभू आज आम्ही तुझ्या आभार मानतो. हे आज्ञा पालन करणं जरी अवघड आहे परंतु या देवावरील प्रीती खातर या गोष्टी काही नाहीत. आज आम्ही प्रार्थना करतो की आमच्या प्रत्येकाच्या ठाई ही देवावरची प्रीती गाढ असू दे, की जेणेकरून आम्ही इतरांवर, एकमेकावर, शेजारावर प्रीती करावी आणि प्रीतीने आम्ही सर्वजण भरून जाऊ. म्हणून देवापा त्या प्रीतीने आम्हाला ओतप्रोत भरून टाक. आज आम्ही तुझे आभार मानतो. या सप्ताहामध्ये प्रभू आम्हाला पाऊस दिला 2 दिवस चांगला, त्या पावसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. उशिरा का होईना परंतु हा पाऊस मिळाला, त्याबद्दल शेतकरी समाधानी आहेत. परंतु तरी अजून पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. आणि या पावसाळ्यातील प्रत्येक दिवसासाठी आमची प्रार्थना आहे तू आकाश कपाटे उघडून चांगलं पर्जन्य तू दे आणि या पावसाच्याद्वारे तुला गौरव मिळावं. सर्वांनी तुझ्या आभार मानावे अशी कृपा होऊ दे. प्रभू आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो की आज सायंकाळी जे मनन आम्ही केलेलं आहे त्या वचनाच्याद्वारे तू आम्हाला आशीर्वाद दिलास, तुझ्या दासाला कृपा पुरवली, सहाय्य केलंस. आम्ही तुझे आभार मानतो. म्हणून उद्या आणि या संपूर्ण सप्ताहातले हे कार्यक्रम देखील तुझ्या हातात सोपवून देतो. जे आजारी आहेत आम्ही खास करून नागरिकदारांसाठी आमची प्रार्थना आहे. त्या बंधूला प्रभू तू स्पर्श कर, त्याला विस्मरणचा धोका आहे आणि म्हणून प्रभू या परिस्थितीमध्ये त्याला स्थिर तू कर आणि त्याचा सांभाळ कर अशी आम्ही प्रार्थना करतो. जे घरातले लेकरं आहेत त्यांची काळजी चिंता तू दूर कर. त्याचबरोबर आम्ही मालतीबाईंसाठी तुला धन्यवाद देतो. त्यांनाही पूर्ण आरोग्य तू देत आहेस आणि त्या बहिणीबद्दल, हैदीबाकांबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. रैताकांबद्दल धन्यवाद देतो. तू अनेकांसाठी या प्रार्थना कार्यकारी होऊ देत आहेत, त्यांना आरोग्य पुरवत आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही रेव्हरंड टी.एम. पाटील यांची आठवण करतो. या वयोवृद्ध दासावर कृपा कर, त्यांना नवीन शक्ती, नवीन आरोग्य, तुझी कृपा आणि सहाय्य पुरव. अंजयसाठी पण आमची प्रार्थना आहे. त्या भावाला देखील आरोग्याची गरज आहे. तू त्याला स्पर्श कर आणि तू त्याला बरं कर. पुन्हा एक वार प्रभू आज सायंकाळी आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. आमच्या सर्व हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांसाठी, शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करतो. सर्वांना चांगलं आरोग्य आशीर्वाद दे आणि या पावसाळी वातावरणामध्ये साथींच्या सर्व आजारापासून सर्वांचं तू संरक्षण कर. प्रभू आज सायंकाळी आम्ही तुझे दास म्हणून तुझ्या हातात पडत असताना आम्हालाही शारीरिक बळ दे आणि आम्हाला तुझी कृपा वरून येणारं ज्ञान तू दे. पुन्हा एक वार तुला मान, सन्मान, गौरव, आदर अर्पण करत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. तुझे नाम पवित्र मानले जावं.
तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमच्या ऋणांपासून सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या चर्चमध्ये जमलेल्या तुझ्या सर्व दासांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. रात्रीश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीतो करावा प्रतिपा.